पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत या ठिकाणी लागणार आहे, कधीपर्यंत येणार आहे आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे आणि किती जागांसाठी निघणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। त्यामध्ये शिक्षण 10वी पास लागते, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकतात आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणत्याही ग्राउंडनी, तर डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे। पगार सुद्धा 29,000 रुपये प्लस महिना आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये मिळतो। एक लक्षात ठेवा, डायरेक्ट सिलेक्शन होते। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेवर लागणार आहे, कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का कॅटेगरी वाईज, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरी वाईज, कास्ट वाईज कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। या सर्व डिव्हिजन बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। या सर्व डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे कॅटेगरी वाईज, अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराजनगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर सिटी, नागपूर, मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा जे विद्यार्थी मिळवणं कॅटेगरी वाईज कडाप सांगणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे सेफ झोन का आहे। 60%, 70%, 80%, 90% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे कितीच्या रेशोनं विद्यार्थ्यांना। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, 5वी की येणार नाही असे विद्यार्थ्यांचे कमेंट या ठिकाणी वारंवार पाहायला भेटले की सर लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे, कारण की आता नवीन वॅकन्सी पण त्यांना काढायची आहे आणि भरपूर काही टाइम या ठिकाणी झालेला आहे, लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही, खचून जायचं नाही आहे, लिस्ट येणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट येणार आहे आणि कटऑफ सुद्धा या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्यांना या ठिकाणी कमी पर्सेंटेज जरी असेल त्यांचं सुद्धा सिलेक्शन होणार आहे, कारण की ही 5वी मेरिट लिस्ट आहे। जसजशा लिस्ट लागते तसतसा कडाप कमी जातो। पहिली लिस्ट लागली, दुसरी लिस्ट त्याच्यापेक्षा कमी, तिसरी लिस्ट त्याच्यापेक्षा कमी, तिसऱ्या लिस्टपेक्षा कमी लिस्ट लागली, चौथ्या लिस्टपेक्षा कमी कडाप जाणार आहे 5व्या मेरिट लिस्टचा, ठीक आहे। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी 4थी मेरिट लिस्ट लागली त्याचा डॉक्युमेंट ऑप्शन झालेला आहे। 26 जूनला डॉक्युमेंट ऑप्शन झाला आहे। ज्यावेळी डॉक्युमेंट ऑप्शन होते, डॉक्युमेंट ऑप्शन झाल्यानंतर लिस्ट या ठिकाणी येत असते, एक लक्षात ठेवा। आता जे विद्यार्थी मिळवणं 1 महिना या ठिकाणी होत आलाय, लिस्ट आलेली नाही आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नेमकी लिस्ट कधीपर्यंत ना, आता डॉक्युमेंट ऑप्शन मुलांचे झालेले आहे आणि यामध्ये फर्जीवाडा पण मोठ्या प्रमाणात झाला आहे। ज्यांना 40% ते 50% अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकले, त्यामुळे सिलेक्शन झालं, पण ज्यांना इमानदारीने पर्सेंटेज होता अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही, आपलं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। जे पण विद्यार्थी 1-1, 2-2 मार्कांनी कटलेले आपलं पण निवड या लिस्टमध्ये होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, कधीपर्यंत लागणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी 5वी मेरिट लिस्ट आहे, तर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं आज पण या ठिकाणी येऊ शकते, 8 तारखेला, 8 जुलैला सुद्धा लिस्ट येऊ शकते किंवा 9 जुलैला पण लिस्ट येऊ शकते किंवा 10 जुलैला सुद्धा लिस्ट येऊ शकते। ह्या तारखेच्या अंदर 2-3 दिवसांच्या अंदर आपल्याला लिस्ट पाहायला भेटणार आहे। आज पण लिस्ट येण्याच्या पुरेपूर संभावना आहे। आज पण पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट याची पुरेपूर संभावना आहे, कारण की त्यांना नेक्स्ट वॅकन्सी या ठिकाणी काढायची, त्यामुळे लवकर लिस्ट लावायची, एक लक्षात ठेवा। आता पुढची नवीन वॅकन्सी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची कधी निघणार आहे ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे, व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा। तर कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 5व्या मेरिट लिस्टचा ते तुम्हाला सांगून देतो। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन। आता या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे, तर पहा तुम्ही ओपन असाल तर जवळपास 88 ते 91 पर्यंत कडाप जाणार आहे। ओबीसी असाल 88 ते 91 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। ईडब्ल्यूएस असाल तर जवळपास 88 ते 90 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे।
SC असेल तर जवळपास 88 ते 91 जाणार आहे, ST असेल तर 84 ते 86 जाणार आहे आणि दिव्यांगजन असेल 75 ते 82च्या दरम्यान जाणार आहे. एवढं काही कट ऑफ जाणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर ओपन असाल तर 90 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे, ओबीसी असाल 92 पर्यंत जाणार आहे, EWS असाल 90-91 पर्यंत जाणार आहे, SC असाल 88 ते 90 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर ST असाल तर जवळपास 84 ते 88 पर्यंत, दिव्यांगजन PWD असाल 75 ते 80च्या दरम्यान जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO आहे. आता हे जे डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवलं आहे, डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे तर ओपन जर तुम्ही असाल तर जवळपास 80 ते 90 पर्यंत कडाप जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही अन्य OBC असाल तर जवळपास 80 ते 90 पर्यंत कडाप जाणार आहेत आणि SC असाल तर 80 ते 90 पर्यंत कडाप जाणार आहे, EWS असाल 80 ते 90 पर्यंत कडाप जाणार आहे, ST असाल 80 ते 90च्या दरम्यान सिलेक्शन होणार आहे, दिव्यांगजन असाल PWD 60 ते 70% जाणार आहे. एवढं काही कडाप जाणार आहे, एवढं सेफ झोन आहे. कारण की या ठिकाणी फॉर्मच आलेले नाही आहे, मुंबई डिव्हिजनला फॉर्म आले नाही कारण की कॅटेगरी वाईज जागा 1-1, 2-2 होत्या, ओपनच्या जागा 1-1, 2-2 होत्या, त्यामुळे इथं फॉर्म आले नाही आणि महागाई सुद्धा जास्त आहे मुंबईसारख्या ठिकाणी. ठीक आहे, त्यामुळे कडाप कमी जाणार आहे. आता नागपूर सिटी आहे, नागपूर महसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे महसूल आहे. आता या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे ओपन जर तुम्ही असाल तर 90-91 पर्यंत जाणार आहे, EWS असाल तर 92 पर्यंत जाणार आहे, 91 ते 92, EWS असाल तर जवळपास 85 ते 90 पर्यंत, SC असाल तर 88 ते 90 आणि ST असाल तर 84 ते 88, दिव्यांगजन PWD असाल 75 ते 82 पर्यंत जाणार आहे. एवढं काही सेफ झोन आहे. तर त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे रायगड डिव्हिजन आहे, त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BM DN मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे. आता हे काही डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवले. या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे ओपन असाल 89 ते 90 जाणार आहे कडाप आणि त्याचबरोबर तुम्ही OBC असाल 91 पर्यंत कडाप जाणार आहे, EWS जर तुम्ही असाल तर 90-91 पर्यंत आणि SC असाल तर 88 ते 91 पर्यंत कडाप जाणार आहे, ST जर तुम्ही असाल तर 84 ते 86 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे आणि PWD दिव्यांगजन असाल 70% 75 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन या डिव्हिजनचा असणार आहे. ठीक आहे, तर आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची नवीन भरती कधी निघत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. आता ही जी वॅकन्सी आहे, आता ही वॅकन्सी या ठिकाणी सरत आलेली आहे, एक लक्षात ठेवा. तर या वॅकन्सीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं नसेल तर आपल्याला खसून जायचं नाही, आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही आहे. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची नवीन वॅकन्सी या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा. तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची नवीन भरती कधी निघणार आहे तर जुलैचे एंडिंग किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्याला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची नवीन भरती पाहायला भेटणार आहे, ज्यामध्ये कोणताही पेपर नाही, कोणत्याही मुलाखत नाही, डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. शिक्षण 10वी पास लागते, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर भरू शकता तुम्ही या ठिकाणी फॉर्म आणि वयोमर्यादा 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि आपलं जर सिलेक्शन झालं तर पगारसुद्धा यामध्ये 29,000 रुपये महिना भेटणार आहे. तर जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखमध्ये. मेन म्हणजे यामध्ये कोणताही पेपर नाही, कोणत्याही मुलाखत नाही, डायरेक्ट सिलेक्शन आपलं होणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखचं. आता ही वॅकन्सी या ठिकाणी ही जे फेस 1ची वॅकन्सी चालू आहे, जे की या ठिकाणी 2026 आली होती 28,000 जागांसाठी. आता ही भरती झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं नवीन वॅकन्सी जुलैच्या एंडिंग किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये तर पाहायला भेटणार. आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. याच्यासाठी तर भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय